गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। बोलूया आजच्या बातमीकडे। नाशिक जिल्ह्यातील अतिदुर्गम सुरगाणा तालुक्यातील चापावाडी येथे स्मशानभूमीच नाहीये। नदीकाठी उघड्यावर अंतिम संस्कार केले जात आहे। मरण ही थकले शरण पाहुणी, मेल्यावरही भोगाव्या लागतात मरण यातना। काटाकुटांच्या तुडवीत रस्ता, अंतिम संस्काराला चला माझ्या प्रेता। सागाची पलान शिवून ताडपत्रे उंचावर ठेवून प्रेताला अग्नी डाग देण्याची वेळ तालुक्यातील काठीपाडा ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत चापावाडी, मोहपाडा, पायरपाडा या तिन्ही पाड्यांवरील ग्रामस्थांवर आली। या पाड्यावरील लोकसंख्या अंदाजे 2,500 ते 3,000च्या आसपास असेल। मात्र अद्याप येथे स्मशानभूमीच नसल्याने काटाकुटांच्या तुडवीत रस्ता, अंतिम संस्काराला चल माझ्या प्रेता असे म्हणण्याची वेळ स्मशानभूमी नसल्याने ग्रामस्थांवर आली आहे। ता नदीच्या काठावर उघड्यावर अंतिम संस्कार करावे लागतात। या तिन्ही पाड्याची स्मशानभूमी एकाच ठिकाणी आहे। सर्वच पाड्याने स्मशानभूमीचे अंतर 2.5 ते 3 किलोमीटर आहे। स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी तिन्ही गावापासून रस्ता नसल्याने शेतीच्या बांधावरून काटाकुट्यांची पायवाट तुडवीत मौत घ्यावी लागते। पावसाळ्यात तर स्मशानभूमीपर्यंत पायी चालत जाणे जिगिरीचे ठरते, तर कोणत्याही प्रकारचे वाहन तेथेपर्यंत जाऊ शकत नाहीये। त्यामुळे लाकडे, सरपण, इंधन डोक्यावर वाहून घ्यावे लागते। पायरपाडा येथून तर नदी ओलांडून पुराच्या पाण्यातून प्रेत आणावे लागतं। स्मशानभूमीच्या रस्ताच नसल्याने पावसाळ्यात तर तिरडीवर प्रेत घेऊन चालताना कित्येक वेळा प्रेत पायावाटेवरच पडले। त्यामुळे काही वेळा झोळी बांधून प्रेत स्मशानभूमीत अंतिम संस्काराकरिता आणावे लागते। पायवाटेने चालताना चिखलातून कमरे एवढ्या गवतातून वाट काढावी लागते। प्रेताची विल्हेवाट लावता लावता स्वतःच्या जीवाची जोखीम पत्करण्याची वेळ यावेळी येते। सर्पदंश, विंचू, काटा, जंगली प्राणी यांची भीती वाटते। जीव धोक्यात घालून अंतिम संस्काराला जावे लागते। उघड्यावर अंत्यसंस्कार करताना काही वेळा पावसाळ्यात चितेला अग्नी डाग दिल्यावर पाऊस जोराचा आला तर चिता विझून जाते। त्यामुळे प्रेत पुन्हा सकाळी जाऊन पेटवून द्यावे लागते। एकाच प्रेतावर पुन्हा पुन्हा अंत्यसंस्कार करावे लागतात। स्मशानभूमी शडच नसल्याने छप्पर व कुंपणाचा प्रश्न उद्भवत नाही। तीनही पाड्यावर स्मशानभूमीची व्यवस्था नसल्याने मरणानंतरही खूप हाल अपेष्टांना सामोरे जावे लागते। अनेक वर्षांपासून स्मशानभूमीची मागणी कृष्णा चौधरी, हरिलाल बागुल, तुळशीराम बागुल, भाऊराव गायकवाड, पांडुरंग महाले, युवराज पवार, कैलास गावंडे, चिंतामण गावंडे, कृष्णा महाले, भीमा बागुल, भीमा पवार, मीना चौधरी यांनी केली। तात्काळ स्मशानभूमी उभारून व्यवस्था करावी ही हरिगावी सामाजिक कार्यकर्ते चापावाडी यांनी केली आहे। 2-3 गाव मिळून ही आमची स्मशानभूमी आहे। या स्मशानभूमीवर ज्यावेळेस आमच्या उन्हाळ्यात तर काही तसं अडचण नाही, पण पावसाळ्यात जेव्हा आम्हाला मोठी अडचण येते, 2-2.5 किलोमीटरचं हे लांब अंतर आहे स्मशानभूमीचं। आम्ही 1 किलोमीटरचं अंतर आहे डांबरी, परंतु 1 किलोमीटर डांबरी नाही। त्यामुळे तिथून आम्हाला येताना पाय सटकतो किंवा काही असं होतं। त्यामुळे एखाद्या वेळेस प्रेत ही बाहेर खाली पडू शकते। त्यामुळे आम्ही कधी एखादी झोळीत पण बांधून आणतो। झोळीत बांधून आणल्यानंतर पावसा पाणी चालू असलं तर आम्हाला इथं सह रचायला ताडपत्री टाकून रचावी लागते। ती सह रचल्यानंतर सर्व झाल्यानंतर आम्हाला ती जेव्हा मशान लावायची असते तेव्हा आम्ही ती ताडपत्री काढून घेतो। आणि हा रस्ता येताना हा असा आमचा रस्ता आहे। ह्या रस्त्याने आम्ही येतो। तिथं इथं आम्हाला यायला पण व्यवस्थित जागा नाही। त्यामुळे हा एवढा रस्ता झाला पाहिजे होता। त्यामुळे आम्ही इथं एवढी आमची रिक्वेस्ट आहे साहेब। मी हरिगावीत बोलतोय। आमच्या गावात 3-4 पाडे आहेत आमच्या गावाचे। त्या 3-4 पाड्याचे एखाद्याचा मृत्यू जर पावसाळ्यात झाला तर आम्हाला त्या अर्ध्याचा रस्ता डांबरी आहे, परंतु अर्ध्या रस्त्यापासून म्हणजे इथून 1 किलोमीटर रस्ता जो आहे तो रस्ता पायवाटेचा आहे। ते पायवाट्यामुळे ते आम्हाला जेव्हा पावसाळ्यात आम्ही माणसं घेऊन निघतो, ते जेव्हा प्रेत घेऊन निघतो तेव्हा आमचा पाय सटकतो ह्या रस्त्याने। तो रस्ता जो हा आहे रस्ता तो ह्या रस्त्याला आम्हाला इथून त्या स्मशानभूमीपर्यंत जावं लागतं। तर त्या स्मशानभूमीमध्ये आम्हाला शेड नाही, काही नाही नसल्यामुळं तिथं पावसाळ्यात आम्हाला तकलीफ होते। तिथं पावसाळ्यात जेव्हा पाऊस चालू असतो तेव्हा आम्ही ताडपत्रिक लावून वरती आणि खाली सह रचतो। आणि सह रचून झाल्यानंतर आम्ही ते नंतर ती सह लावतो तेव्हा ती ताडपत्री काढून घेतो। आणि आम्हाला स्मशानभूमी शेड नाही, तिथं परत अंत्यविधी करण्यासाठी शेड नाही। हा रस्ता हा असा असल्यामुळे आम्हाला ते नीट चालता येत नाही, लोकांना घेऊन जाता येत नाही। असं खूप अडचणी येत असतात साहेब। तर
एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी रतन चौधरी, सुरगाणा। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।